किंवा नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतली की मॅन्युअल वाचतो ना, तसाच इन्कम टॅक्स ॲक्ट 2025चा प्रवास चालू होतो. त्यात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे चॅप्टर 1 प्रिलिमिनरी. आता सांगायचं झालं तर कसं आहे ना, की इन्कम टॅक्स म्हणजे एक अथांग समुद्रासारखा आहे. त्याच्यात हा टॉपिक फार महत्त्वाचा. आता का महत्त्वाचा आहे? कारण की ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितल्या जाते की एक्झॅक्टली हा ॲप्लिकेबल कुठं होतो आणि त्याच्या व्याख्या काय आहेत, म्हणजे डेफिनेशन काय आहेत. चला आता कथेच्या मीन्स स्टोरीमध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर मी असं सांगू शकतो की भारताचा कायदा हा जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत ॲप्लिकेबल होतो. हे त्याच्यात पहिला पॉईंट दिलेला आहे. म्हणजे कुठे ॲप्लिकेबल होतो ते या टॉपिकमध्ये दिल्या. दुसरी गोष्ट, काही व्याख्या महत्त्वाच्या असतात. आता व्याख्या म्हणजे काय की नेमकं पर्सन म्हणजे कोण, कुणाला ॲप्लिकेबल होतो टॅक्स म्हणजे काय, टॅक्ससाठी इयर जे काउंट केलं जातं ते कसं काउंट केलं जातं, इन्कम म्हणजे काय, इन्कममध्ये नेमकं काय घेतलं जातं काय नाही घेतल्या जात, हे या सगळ्या गोष्टीमध्ये दिलेलं आहे. तर म्हणूनच मी म्हणतो की जर कधी टॅक्सचं नियोजन जर कधी करायचं असेल तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे. कारण की आपल्याला स्कोप कळला पाहिजे, व्याख्या कळल्या पाहिजे. तर अशाच सोप्या पद्धतीने माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, कायदा पाळा आणि प्रगती साधा.